सध्या आपण आलेलो आहोत संत एकनाथ समाधी मंदिर परिसरातील जो मुख्य प्रवेशद्वार आहेत त्या ठिकाणी। या प्रवेशद्वारातून संत एकनाथ समाधी मंदिराचे दर्शन घेण्यापूर्वी या ठिकाणी येणाऱ्या भाविक व वारकऱ्यांना सर्वात अगोदर दर्शन घ्यावे लागत आहे, ते म्हणजे या दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे। मागच्या 10 दिवसापासून हा दुर्गंधीयुक्त कचरा या ठिकाणी पडलेला आहे आणि जी संबंधित यंत्रणा आहेत पैठण नगरपालिका यांचे या दुर्गंधीयुक्त कचऱ्याकडे दुर्लक्ष आहे। या ठिकाणी येणारे जे भाविक आहेत, वारकरी आहेत, त्यांना सर्वात अगोदर या दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे सर्वात अगोदर दर्शन घ्यावे लागत आहेत। यामुळे पैठणची तर बदनामी होतच आहे, मात्र जे भाविक आहेत त्यांच्याही भावना या दुखावल्या जात आहेत। तर पैठण नगरपालिकेने शहरातील जे कचरा आहे त्याच्याकडे लक्ष देऊ अथवा देऊ नका, मात्र पैठण जे संत एकनाथ समाधी मंदिर परिसर आहेत या ठिकाणी हा जो कचरा पडलेला आहे या कचऱ्यामुळे जे भाविक आहे आणि वारकरी आहे यांच्या भावना दुखावल्या जात आहेत। यामुळे पैठण नगरपालिकेने या समस्येकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी भाविक व वारकरी करत आहेत। प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कड, पैठण।